साहित्य जगत मासिकातर्फे हिंगोलीत चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य जगत या मासिकाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन हिंगोली येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज साहित्य नगरी हनुमान मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले। निसर्गाचे प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देणाऱ्या या एक दिवसीय कार्यक्रमात साहित्यिक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात, दिलीप चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन। संमेलनाची सुरुवात सकाळी 9 ते सकाळचे 10 या वेळेत काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने झाली। यामध्ये कवी, कवयित्री, साहित्यिक आणि सर्व मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमाची रीतसर सुरुवात झाली। साहित्यातून पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश। संमेलनात निसर्गाचा समतोल आणि नैसर्गिक आपत्ती या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली। वक्त्यांनी ठाम मत व्यक्त केले की साहित्याच्या माध्यमातून निसर्गाचे प्रेम आणि विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे मांडावे लागणार आहे। साहित्याच्या बळावर समाजमनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले। चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हिंगोलीच्या साहित्य चळवळीला नवी दिशा देणारे आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारे ठरले। राजू गवळी, मुख्य संपादक, MDTV हिंगोली। कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि म्हणून या ठिकाणी असा कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला तर तुम्ही मला सांगा। माझ्याकडे जे काय सहकार्य त्या ठिकाणी करणं होते घ्या, ठिकाणी तुम्हाला निश्चित आपण एक चांगला समाजामध्ये अनेक लोक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपली जी भूमिका आहे, आपले जे विचार आहेत ते निश्चित असे सुद्धा भविष्यामध्ये राहतील। साहित्य जगत परिवारातर्फे हे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे। आपल्या हिंगोलीमध्ये वारंवार नेहमी असे साहित्याच्या बाबतीतले छोटे मोठे कार्यक्रम व्हावेत आणि नवनवीन साहित्यिक जे आहेत त्यांच्या साहित्याला उभारी मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी असाच याचा उद्देश असून आम्ही दर मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी अशा प्रकारचे एक उपक्रम आम्ही मसापच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे। हे साहित्य संमेलन म्हणजे त्याचाच एक भाग आहे। याच्यानंतरही भविष्यामध्ये आमचे प्रत्येक महिन्याला हे कार्यक्रम असणारच आहेत आणि विशेषतः नवीन जे साहित्यिक आहेत यांना भरारी देण्यासाठी, यांना उभारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमचं ब्रीद वाक्यच आहे की आम्हाला एकट्याला उडायचं नाही तर आम्हाला थव्यानं उडायचं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत। साहित्य चळवळी हा खूप कमी होतात व साहित्य विश्वामध्ये कविता व इतर साहित्याला चालना मिळावी या उद्देशाने आज इथे हे साहित्य संमेलन आयोजित झालेलं आहे व अशा प्रकारे जर साहित्य विश्वाला चालना मिळाली तरच हिंगोलीमध्ये जी काही चळवळ आम्ही ह्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून राबवत आहोत त्याला यश मिळेल असं वाटतं आणि नवनवीन साहित्यिकांना, कवींना इथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस ह्या चळवळीचा आहे।